Cancer Healer Center, a new beginning. हम किसी को छेड़ते नहीं, लेकिन किसी ने हमें छेड़ा तो हम छोड़ते नहीं. आज ठेचलंय, पुन्हा नादी लागाल तर पुन्हा ठेचणार. चित्रा वाघ यांचा विरोधकांना इशारा. फक्त महिलांनी सांभाळायची. मी लढले, मी लढणार. आज ठेचलंय, परत नादी लागाल तर परत ठेचून काढीन, हे पण सांगतेय. महाशक्तीच्या जोरावरची धमक्यांची भाषा तुमच्या जवळच ठेवा. माझ्याकडे जपायला इमान, शील आणि सत्व आहे. या शब्दांचा अर्थ कळण्याचीही तुमची योग्यता नाही. माझ्याशी नीट वागायचं. सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांना इशारा. मिलिंद नार्वेकरांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी पक्षामध्ये येण्याचा निरोप पाठवला होता. उद्धव ठाकरेंच्या शब्दाला मान देऊन मी मातोश्रीवर जाऊन भेटले. चित्रा वाघ यांचा गौप्यस्फोट. गरिमा फक्त महिलांनी सांभाळायची का? संजय राऊतांनी मला शहाणपणा शिकवू नये. महिला सन्मान या शब्दांशी राऊतांचा संबंध आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यातील वादावर पडदा. वैयक्तिक टीका टाळत मुद्देनिहाय चर्चा करण्याच्या सूचना. सूत्रांची माहिती. तुमच्यासारख्या लढवय्या वाघिणींची महाराष्ट्राला गरज. भाजप खासदार नारायण राणेंकडून चित्रा वाघ यांचं कौतुक. अनिल परबांसोबतच्या राड्यानंतर ट्विटरवर पोस्ट करत राणेंकडून चित्रा वाघ यांचं कौतुक. लाडका मंत्री कोण हे मुख्यमंत्री ठरवतील, मात्र कौशल्य विकास विभाग लाडका विभाग. विधान परिषदेमध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं वक्तव्य. मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. मंत्री जयकुमार गोरेंनी अश्लील फोटो पाठवल्याचे आरोप करणाऱ्या महिलेला अटक. प्रकरण मिटवण्यासाठी 1 कोटींची खंडणी घेताना सातारा गुन्हे शाखेनं घेतलं ताब्यात. महिलेला देण्यासाठी 1 कोटी जयकुमार गोरेंकडे आले कुठून? एवढी मोठी रक्कम देण्याइतकं त्या महिलेकडे काय? रोहित पवारांचा सवाल. तर सभागृहात खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी गोरेंच्या विरोधात हक्कभंगही आणण्याचा इशारा. मंत्री जयकुमार गोरेंच्या खंडणी प्रकरणात आणखी एकाला अटक. शिंदेच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिल सुभेदारांना अटक. दहिवडी पोलिसांची कारवाई. पत्र लिहिण्याची नाटकं कशाला करता? फडणवीसांनी कार सेवेसारखं थेट कुदळ फावडे घेऊन औरंगजेबाची कबर तोडायला गेलं पाहिजे. संजय राऊतांनी डिवचलं. दिशा सालियनचे आई वडील दबावाखाली. मी महापौर असताना सालियन कुटुंबीय भेटायला आले. दिशानं आत्महत्या केली असून आमची बदनामी थांबवा असं त्यांचं म्हणणं होतं. सालियन कुटुंबियांच्या याचिकेनंतर किशोरी पेडणेकरांचा दावा. शिवरायांबद्दल बरळणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब. कोरटकरच्या याचिकेची प्रत अद्याप मिळाली नसल्याची सरकारी वकिलांची माहिती. परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीतच. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये पोलिसांवर ठपका. गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर. सर्व पोलिसांना नोटीस बजावून उत्तर देण्याचे आदेश. वाशीमधील 14 वर्षीय मुलाच्या अपहरणाचा बनाव उघड. मुलाच्या निर्घुण हत्येवर पडदा टाकण्यासाठी बनाव रचल्याचं उघड. गळा आवळून हत्या करणारे 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नागपूर हिंसाचार प्रकरणामधील 4 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर 4 आरोपींना 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा. 70-30% फॉर्म्युला वापरण्यात येणार. भाषा आणि इतिहास विषयाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार. Cancer Healer Center, a new beginning.